15-16 वर्षाच्या मुलांनी मोदी सरकारला आव्हान दिलं, ती रस्त्यावर उतरली. राहुल गांधींनी समांतर आंदोलन केलं, त्यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. तशी राजकीय पक्षांबाबत त्यांनी भूमिका बदलली. सुरुवातीला ते असं म्हणाले होते, आम्ही राजकीय पक्षांना इथे स्थान देणार नाही. नंतर राजकीय नेते आले. गोदी मीडियाला अशा प्रकारे मान्यता देऊन CJPने मोठी चूक केलेली आहे, अभिजित दिपकेने मोठी चूक केलेली आहे. नमस्कार, story.comच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्याला माहितीच आहे की अभिजित दिपके यांचं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये झालं आणि या आंदोलनानंतर केंद्र सरकारला झुकावंच लागलं, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला. पण मागच्या काही वर्षामध्ये केंद्र सरकारविरोधात अनेक आंदोलनं झाली, त्यांच्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला गेला. मात्र हे सरकार झुकलं नव्हतं. मात्र जेनजीच्या आंदोलनाबाबत मात्र या सरकारला झुकावं लागलं. याच बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. सर, खूप खूप स्वागत तुमचं story.com मध्ये. सर, या अगोदरही केंद्र सरकारविरोधात अनेक आंदोलनं झाली. शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं, 700 शेतकऱ्यांचा बळी या आंदोलनामध्ये गेला. मात्र जेनजीच्या आंदोलनामध्ये या सरकारला झुकावं लागलं. आता मोदींचा डाऊनफॉल हा सुरू झाला का? शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा मोदी सरकार झुकलं होतं. शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं, 1 वर्ष ठिय्या मांडला दिल्लीच्या बॉर्डरवर. 700 शेतकरी बळी गेले, पण मोदी सरकारला 4ही शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले होते. तेव्हा तिथेही ते झुकले होते. यावेळेला फक्त राजीनामा झालेला आहे मंत्र्यांचा आणि मोदी सरकारला झुकावं लागलं म्हटलं तर बरोबर आहे. पण यामुळे मोदी सरकारचा डाऊनफॉल सुरू झाला आहे की नाही हे सांगता येणार नाही. याचं कारण अजून 3 वर्ष आहेत निवडणुकांना. मात्र एक गोष्ट झालेली आहे की मोदी सरकारची भीती संपलेली आहे, मोदींची विश्वासार्हता कमी झालेली आहे. 15-16 वर्षाच्या मुलांनी मोदी सरकारला आव्हान दिलं, ती रस्त्यावर उतरली. तरुणांच्या मनातला जो असंतोष आहे तो या निमित्ताने बाहेर आलेला आहे. या असंतोषावर योग्य उपाययोजना नाही केली तर मोदी सरकारला हे महागात पडू शकतं. सर, एवढं मोठं आंदोलन होतं दिल्लीमध्ये, लाखो विद्यार्थी तिथे एकत्र जमले होते. मात्र राहुल गांधी यांनी म्हणावा तितकासा पाठिंबा या आंदोलनाला दिला नाही. राहुल गांधी सुरुवातीला या आंदोलनात उतरले नाहीत, पण त्यांची काही भूमिका होती. त्यांची भूमिका अशी होती की आम्ही आधी आंदोलन पेपरफुटीच्या प्रश्नावर सुरू केलेलं आहे आणि जे खरंच होतं की NSUI आणि काँग्रेसने आंदोलन सुरू केलं होतं. परंतु जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे की या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाच्या चौकटी बाहेरची मुलं मोठ्या संख्येने उतरली. राहुल गांधींनी समांतर आंदोलन केलं, त्यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, त्यांनी त्यानंतर महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन आंदोलन केलं, त्यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. हे सगळं समांतर आंदोलन होतं आणि मला असं वाटतं हे दोन्ही जरी वाटलं की एकमेकाच्या विरोधी वगैरे आहेत तरी विरोधी नव्हती, ही परस्पर पूरक होती आंदोलनं. त्यामुळे राहुल गांधी आणि CJPचं आंदोलन दोन्हीही सरकारला हलवणारी आंदोलन होती असं मी मानतो. राहुल गांधींनी तेवढा पाठिंबा दिला ना, मात्र उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधू हे या आंदोलनाला म्हणजे ते पूर्णतः पाठिंबाने उतरले आणि असं दिसलं की ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे या आंदोलनामार्फत काहीतरी संधी शोधू पाहत होते का? संधी शोधू पाहत होते असं मी मानणार नाही. बघा, तरुणांचं आंदोलन देशात सुरू झालं. जर ठाकरे बंधूंनी याला पाठिंबा दिला नसता तर टीकाकार म्हणाले असते ठाकरे बंधू उतरलेच नाहीत. उद्धव ठाकरे पहिल्यापासून या आंदोलनाच्या पाठीशी होते. पोलीस केसेस झाल्या तेव्हा राज ठाकरे उतरले. उद्धव ठाकरेंनी देशातल्या विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची बातचीत केली आणि अभिजित दिपकेंना आणि आंदोलनाला पाठिंबा द्या असं त्यांचं मन वळवलं. ही एक मोठी भूमिका उद्धव ठाकरेंनी बजावली. त्यामुळे संधी शोधत होते वगैरे याला काही अर्थ नाही. जर तरुणांचा उठाव झालाय देशामध्ये तर त्यामध्ये विरोधी पक्ष उतरणारच. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उतरले. याबद्दल त्यांचं स्वागत करायला पाहिजे. मला नाही वाटत की ते संधी साधू आहेत किंवा त्यांनी संधी साधली, कारण संधी कोणालाच साधता येणार नाही. हे तरुणांचं आंदोलन आहे आणि हा तरुण कोणत्याही पक्षाच्या पाठी जाणारा नाही. त्यामुळे असा गैरसमज कोणत्याही विरोधी पक्षाने करून घेऊ नये. अभिजित दिपकेने 2029 साली राजकीय भूमिका घेण्याचं काही सुतोवाच केले आहेत. कुठे केलंय? मी तर नाही ऐकलं. असं काही अभिजित दिपके म्हणालेले नाहीत. उलट अभिजित दिपकेनी मुलाखतीमध्ये हे सांगितलेलं आहे, अनेक मुलाखती त्यांनी दिलेले आहेत की आम्ही काय आता राजकीय पक्ष सध्या तरी काढणार नाही. आता 5 तारखेला 5 ऑगस्टला त्यांची बैठक आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये. तिथे निर्णय होईल.
पण राजकीय पक्ष काढणार नाही हे त्यांचं नक्की आहे. ते फक्त चळवळ राहणार आहेत. ते वेगवेगळ्या मागण्यांवर आंदोलनं करणार आहेत. यापूर्वी त्यांनी आता पेपरफुटीचा प्रश्न घेतला. यानंतर ते आता बेरोजगारीचा प्रश्न घेणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा राजकीय पक्ष काढू असं ते कुठेही बोलल्याचं मला दिसत नाही. पक्ष नाही, पण या आंदोलनामध्ये मीडियाच्या विरोधात पण एक मोठा संतोष, एक राग पाहायला मिळाला तरुणांमध्ये. मीडियाच्या विरोधात राग नव्हता, गोदी मीडियाच्या विरोधात होता. गेल्या 12 वर्षात या गोदी मीडियाने म्हणजे सत्ताधाऱ्यांना शरण गेलेल्या मीडियाने जे उपद्व्याप केलेले, खोट्या बातम्या पसरवल्या, फेक न्यूज पसरवल्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चिखलफेक केली, हिंदू मुसलमान एक भांडण लावायचा प्रयत्न केला, अशा अनेक गोष्टी या गोदी मीडियाने केलेल्या आहेत. त्यामुळे हा जो राग बाहेर आला तो स्वाभाविक होता. माझं असं मत आहे की रिपोर्टर्सना टार्गेट करण्याचं काही कारण नाहीये. रिपोर्टर हा संपादकाच्या सांगण्याप्रमाणे स्वतःचं काम करत असतो. पण तरी सुद्धा मला असं वाटतं या रिपोर्टरनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपला संपादक जर चुकीचा वागत असेल, आपला मालक जर चुकीचा वागत असेल, तर जनतेचा राग त्यांच्यावरच उलटणार. याचं कारण असं की ते त्या चॅनलचे किंवा पेपरचे प्रतिनिधी आहेत. मला काही यात आश्चर्य वाटत नाही. तुम्ही काल परवा एक फेसबुकवर पोस्ट टाकली होती की अभिजित दिपके हा रंग बदलतोय का? कारण अभिजित मीडियाच्या विरोधात, गोदी मीडियाच्या विरोधात विद्यार्थ्यांचा असंतोष पाहायला मिळाला आणि त्यानंतर अभिजित दिपकेंनी त्याच मीडियांना मुलाखती दिल्या. त्याबद्दल रंग बदलतो याचा अर्थ असा की अभिजित दिपकेने मीडियाच्या संदर्भात त्याची भूमिका बदलली का? ती तेवढ्यापुरतं होतं. अभिजित दिपकेने आधी गोदी मीडियाच्या विरोधात भूमिका घेतली होती, त्याच्या सर्व सहकार्याने घेतली होती. CJPची अशी भूमिका होती की आम्ही गोदी मीडियाशी बोलणार नाही. पण आता त्यांनी भूमिका बदललेली आहे. ते अगदी ANI पासून सगळ्यांशी बोललेले आहेत. म्हणजे गेल्या 2 दिवसात अभिजित दिपकेनी किमान 20 मुलाखती दिल्या असतील. आता फक्त रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ या गोदी मीडियाशी बोलणं बाकी राहिलेलं आहे. मला असं वाटतं की गोदी मीडियाला अशा प्रकारे मान्यता देऊन CJPने मोठी चूक केलेली आहे, अभिजित दिपकेनी मोठी चूक केलेली आहे. पण हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांनी जर भूमिका बदलली असेल, जशी राजकीय पक्षांबाबत त्यांनी भूमिका बदलली. सुरुवातीला ते असं म्हणाले होते आम्ही राजकीय पक्षांना इथे स्थान देणार नाही. नंतर राजकीय नेते आले, आपल्या पक्षाचे झेंडे न घेता आले अर्थात, पण आले राजकीय पक्ष. तेव्हा राजकीय पक्ष आणि गोदी मीडिया याबाबत CJPने भूमिका बदललेली आहे आणि तेवढंच माझं म्हणणं होतं. तुम्हाला काय वाटतं आता CJPने भविष्यात राजकीय भूमिका घ्यावी की घेऊ नये, तेही फक्त चळवळच राहावी? CJPची भूमिका राजकीयच आहे ना. पेपरफुटी विरोधात CJPने जे आंदोलन केलं हे राजकीयच होतं. पेपरफुटी असो, शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो किंवा बेरोजगारीचा प्रश्न असो, इतर कोणत्याही देशातला प्रश्न आहे पूर्णपणे राजकीय आहे. तेव्हा आपण हे समजून घ्यायला पाहिजे. या देशातलं कोणतंही आंदोलन हे राजकीयच असणार. अराजकीय नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित जे कोणी आंदोलन होईल ते राजकारणाशीच निगडीत असणार आणि ते सरकारशीच निगडीत होणार. तेव्हा मला असं वाटतं CJPने जर पुढे बेरोजगारीचा प्रश्न घेऊन आंदोलन करायचं ठरवलं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी ते करावं असं मला वाटतं. याचं कारण CJPने काय महत्त्वाची गोष्ट केली तुम्ही बघितलं तर हिंदू मुसलमान हा प्रश्न होता, एकमेकावर चिखलफेक करणं हा प्रश्न होता, विरोधी पक्ष सत्ताधारी चिखलफेक करायचे. CJPने हा मुद्दा शिक्षणाकडे वळवला, शिक्षण व्यवस्थेकडे वळवला आणि आता ते जर तो मुद्दा घेऊन बेरोजगारीचा प्रश्न हातात घेत असतील तर मला असं वाटतं त्याचं स्वागत करायला हवं. कारण मूळ मुद्दे हेच आहेत ना. शिक्षण हा मूळ मुद्दा आहे, बेरोजगारी हा मूळ मुद्दा आहे, देशातली भूकमरी हा मूळ मुद्दा आहे. यावर जर CJP आपलं लक्ष केंद्रित करणार असेल तर मला असं वाटतं की ते योग्यच आहे. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू. संवाद साधल्याबद्दल.